हॅलो एव्हरीवन, सीईटी एक्सप्रेस विथ नंदुसर मॅथमॅटिक्स बॅच 0.1 या क्रॅश कोर्समध्ये सर्वांचं स्वागत आहे. मी नंदकिशोर रुक्मा गजानन ठोकणे आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझं युट्यूब चॅनल नंदुसर मॅथमॅटिक्स. कालचा जो आपण व्हिडिओ अपलोड केला होता त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की काही काही क्वेश्चन जे तुम्हाला घरून करायचे आहेत त्याचे आन्सर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे होते. तर काही काही जणांना आपल्याकडे आन्सर कमेंट बॉक्समध्ये सांगितले, आपण त्याच पाहू. तर कोण आहे? सगळ्यात पहिले आकांक्षा वानखेडेने सांगितले की क्वेश्चन नंबर 30 चे आन्सर डी होते. बरोबर आहे, काही विषय नाही. त्यानंतर पुढे काय, आता हे नाव कोणाचं आहे याच्यामध्ये, हे वरती आपल्याकडे युजर नेम आहे पण नाव मला माहित नाही कोण आहे. तर भाऊ कमेंट बॉक्समध्ये प्लीज तुमचं नाव सांगसाल पूर्ण काय आहे तर, किंवा @2.4.lyrics CZ कोण सांगितलं काय म्हणून. 44चं डी आहे, त्यानंतर 32चं सी आहे, 30चं डी आहे. ओके ठीक आहे, यांनी भरपूर आन्सर सांगितले, काही विषय नाही. बरोबर आहे. त्यानंतर पुन्हा आकांक्षा वानखेडेनं म्हटलं आहे की ऑप्शन सी, 32चं ऑप्शन सी. बरं ठीक आहे. त्यानंतर एक कमेंट आहे आपल्याकडे की सर 46 नंबरचा ऑप्शन नाही आहे. ओके ठीक आहे, 46 नंबरचा क्वेश्चन घेऊन टाकू आपण तुमच्यासाठी, काही लोड नाही. त्यानंतर 32चा आन्सर सी, फॉल्स. भटकर, त्यानंतर आणखीन भटकर काय म्हणतात की 30चा आन्सर डी आहे सर. बरं ठीक आहे, टी आहे. ओके ठीक आहे, भरपूर जणांनी आन्सर याच्यामध्ये सांगितले, काही विषय नाही. चला आपण पाहू काय आहे काय नाही, तर काही लोड नका घेऊ. त्यामध्ये थांबा एक मिनिट, काय होम नंतर इझी राईट मध्ये आपण गेलो याच्यामध्ये. तर काही टेन्शन घेऊ नका. तुम्हाला जर येत नसेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट ड्रॉप करा, किंवा तुम्ही मला पर्सनल नंबरले पण मला मेसेज करू शकता किंवा फोन करू शकता. मी तुम्हाला सांगतो, काही लोड नाही आहे. सगळ्यात पहिले आपल्याला किती नंबरचा, तर 46 नंबरचा क्वेश्चन पाहायचा आहे. 46 नंबरचा क्वेश्चन झाल्यानंतर मला तरी वाटते आपला 72 नंबर पासून क्वेश्चन बाकी होते, पण पाहू, काही लोड नाही. काही टेन्शन घेऊ नका, काही चिंता करू नका. ओके चलो, 20, 23, 24, 26, 30. पहा आपल्याकडे वेळ, आपल्याकडे जे दिवस आहेत ना हे याच्यासारखेच आहेत, असे एकदम फास्ट मध्ये दिवस जातात. म्हणून अभ्यास करा. जर काही कुठे प्रॉब्लेम असेल मॅथमॅटिक्समध्ये, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आपल्याला सांगायचं नाही, आपल्याला जमत नाही. फिजिक्स तरी थोडाफार जमू शकते भाऊ, पण केमिस्ट्री, बायोलॉजी जमत नाही, है ना. तर चला 83, 85 पटापट हो रे बाबा. ठीक आहे, चला काही लोड नाही, घेऊन टाकू आपण. हो पटकन 118, 120, 171 पाहिजेत आपल्याला. 128, 131, 35, 36, 37, 40, 41, 42, 43, 45, 46, 48, 49, 50, 53, 54, 56, 57. झालं. 46 आपल्या, सॉरी 71. ओके डन. ओके आला. चला किती नंबरचा क्वेश्चन पाहायचा आपल्याला, तर सगळ्यात पहिले आपल्याला पाहायचा आहे 46 नंबरचा क्वेश्चन पाहायचा आहे. किती नंबर आलो आपण? 9 नंबर वरती. ओके, आता आलो 31 नंबर वरती. ओके डन. आता आलो आपण 46, 44, 45, 46. ओके डन. हा क्वेश्चन आपल्याला पाहायचा 46 नंबरचा क्वेश्चन. काय म्हणते, लेट y इज इक्वल टू निगेशन p इम्प्लिकेशन q अँड x इक्वल टू निगेशन p और q, देन द इनवर्स ऑफ x इम्प्लिकेशन y. भाऊ इनवर्स कॉन्ट्रापॉझिटिव्ह मी एकदम जबरदस्त शिकवलंय तुम्हाला, येते तुम्हाला. पहा काय म्हणते, x इम्प्लिकेशन y असं म्हणते. मग आता x, थांबा पेन चेंज करू द्या 2 मिनिटं, काय फक्त ब्रश पेन. ओके डन. पहिला ब्लॅक. ओके पेनची साईज. ओके पेनची साईज. ओके डन, जमलो. थांबा आता हे खोडून बी टाकतो मग. ओके चलो, काय म्हणते की एक्स इम्प्लिकेशन वाय आहे म्हणते. पहा एक्स इम्प्लिकेशन वाय, बट एक्स ची व्हॅल्यू काय म्हणते, एक्स ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे निगेशन पी और क्यू. इथं आहे निगेशन, निगेशन बाहेर नाही, निगेशन आतमध्ये आहे. निगेशन पी और क्यू आहे इथं. हा इम्प्लिकेशन कनेक्ट आहे कशासोबत, तर निगेशन पी इम्प्लिकेशन क्यू याच्यासोबत आहे. आणि याचा काय करायचं आपल्याला, इन्व्हर्स करायचं. मग भाऊ इन्व्हर्स करून टाका ना पहिले. इन्व्हर्स मध्ये काय होत असतात, दोघे जण जागेवर राहतात, दोघाले काय लागते, निगेशन लागून जाते. दोघे जण जागेवर, दोघाले निगेशन लावलं तर याला लागेल निगेशन. इन ब्रॅकेट निगेशन पी और क्यू जसाचा तसा. इथं गेला आपण इम्प्लिकेशन, इथं पण निगेशन लागेल. निगेशन पी इम्प्लिकेशन क्यू जसाचा तसा. ओके, आता हा एक पाला आणि हा एक पाला, तर याला आपण असं प्लॉट करू शकतो. कसं सर, तर पी इम्प्लिकेशन क्यू असं प्लॉट करू शकतो. जर आपण याला नुसतं पी पकडलं, याला नुसतं क्यू पकडलं, हे एक स्टेटमेंट, हे कंबाईन आहे आणि हे पण कंबाईन आहे ना, सिंपल नाही आहे. मग याच्यामध्ये जर आपण हा लावला, आपला कंडिशनल लॉ लावला, तर कंडिशनल लॉ काय लागते, निगेशन पी और क्यू असं लागते. निगेशन पी और क्यू लागते. मग हाच याच्यामध्ये लावू आपण, लावला मी ना, हा निगेशन लावला. त्यानंतर पी निगेशन लावला, पी जसा तसा. पी आहे आपल्याकडे निगेशन ऑफ इन ब्रॅकेट निगेशन पी और क्यू, निगेशन ऑफ इन ब्रॅकेट निगेशन पी और क्यू जसाचा तसा. हा लागला पहिले निगेशन. ओके, हा ब्रॅकेट क्लोज. याच्यामध्ये आला ऑर, आणि हा क्यू जसाचा तसा, म्हणजे हा जसाचा तसा. निगेशन ऑफ इन ब्रॅकेट निगेशन पी इम्प्लिकेशन क्यू जसाचा तसा. ओके डन. हा निगेशन कॅन्सल झाला. आपल्याकडे राहिला निगेशन पी और क्यू जसाचा तसा. ओके डन. इथपर्यंत काही लोड नाही तुम्हाला. मग हा ऑर जसाचा तसा. आता याच्यामध्ये काय करायचं, निगेशन लावायचं.
तुम्हाला माहित आहे निगेशन ऑफ पी इम्प्लिकेशन क्यू. पी इम्प्लिकेशन क्यूचं निगेशन काय असते? पी जसा तसा मधात येते आणि इथं काय होते दुसऱ्याला निगेशन लागते. मग पी जसा तसा पीच्या ठिकाणी फक्त निगेशन पी आहे म्हणजे इथं निगेशन पी जसा तसा याचा झाला अँड आणि दुसऱ्याला निगेशन लागलं म्हणजे दुसऱ्याला झाला निगेशन क्यू. ओके डन, काही विषय नाही सर. आणखीन काय करायचं? या दोघांमधून निगेशन कॉमन निघते, काढून टाकू, काही लोड नाही. मग इथं होणार निगेशन पी ऑर क्यू जसाचा तसा इथे घेतला आपण ऑर निगेशन बाहेर काढला इथे झाला पी ऑर क्यू. इथं काय झाला पी ऑर क्यू. अकॉर्डिंग टू कोणचा लॉ? तर एक लॉ आहे आपल्याकडे, जर आपण एक्सचेंज केले तर फरक पडत नाही. आय होप सेकंड नंबरचा लॉ आहे ना, आयडेंटिटी लॉ, कम्युटेटिव्ह लॉ आहे ना. कम्युटेटिव्ह लॉच्या नुसार काय म्हणणं आहे की आपण जर हे दोघं जण एक्सचेंज केले तर काही फरक पडत नाही, आपण करू शकतो, काहीच चिंता नाही. एक मिनिट काय, ओके डन. तर मी करतो याला एक्सचेंज केलं तर हा जो आहे ना निगेशन इन ब्रॅकेट पी ऑर क्यू जसाचा तसा मधात आहे आपल्याकडे ऑर इथे येणार निगेशन पी ऑर क्यू जसाचा तसा. मी जर याला इक्विव्हॅलन्स केलं तर हे कसं दिसते? निगेशन पी इथं ऑर आणि क्यू असं दिसते आपल्याला. याला जर पी पकडलं तर निगेशन पी इथं ऑर हा पूर्णचा पूर्ण मी क्यू पकडतो. मग हा आपल्याला कशात दिसते? सर जर मी पी इम्प्लिकेशन क्यू घेतला ना याच्यामध्ये जर कंडिशनल लॉ लावला तर हे असं बनते. म्हणजे याला आपण रिव्हर्स घेऊ शकतो ना, बरोबर. म्हणजे आपण जर अंधुऱ्यावरून निंबा फाट्यावर येऊ शकतो तर निंबा फाट्यावरून अंधुऱ्याला जाऊ शकतो ना. निंबा फाट्यावर कशाला यायचं सर? तर FLCC फ्युचर लीडर कोचिंग क्लासेसवर यायचं, कारण की तिथं नंदू सर आहेत एकदम जबरदस्त शिकवतात है ना. तेच कंडिशन आहे इथं. मग आपण याला रिव्हर्स करू शकतो ना, मग याचा रिव्हर्स करा रिव्हर्स कंडिशनल लॉ मध्ये. मग रिव्हर्स करताना काय पहा, निगेशन पहिल्याचं निगेशन आहे हा जसाचा तसा, मधात काय आपल्याकडे ऑर आणि हा क्यू जसाचा तसा. याचं रिव्हर्स करताना पी जसाचा तसा म्हणजे पीचं निगेशन हटून जाईल. इथं काय होणार? पी ऑर क्यू होणार. पीचं निगेशन म्हटलं पी ऑर क्यू. याच्यात काय येणार? इम्प्लिकेशन येणार आणि काय होणार? क्यू जसाचा तसा. क्यू काय आपल्याकडे निगेशन पी ऑर क्यू, क्यू जसाचा तसा. ओके डन. चेक करू आपण किती नंबरच्या ऑप्शन दिसते पी ऑर क्यू, इम्प्लिकेशन निगेशन पी ऑर क्यू. ऑप्शन नंबर डी. बस ओके, बस काय का थोडं सोपीत होतंय, काही टेन्शन घ्यायचं नाही. चला, डोंट फिअर व्हेन नंदू सर इज हिअर. आपला डायलॉग आहे ना. अबे काय झालं? अबे जमला. ठीक आहे, चला थांबा काय चला. हा बोर्ड लेका नवीन आहे थोडंसं माझ्यासाठी. ठीक आहे, थोडंसं मागा घेसान आणि चेक करसान, व्यवस्थित लिहून घेसान, काही टेन्शनचं काम नाही. 46 नंबरचा क्वेश्चन आपला झाला. आता आपल्याला किती नंबरच्या क्वेश्चनवर जायचं आहे? आपल्याला जायचं आहे मला वाटतं 72 नंबरच्या क्वेश्चन वरती होतो आपण. 72 अरे बाबा पुढे गेलो. 84 आता आलो आपण 72 वरती आहे आपण. ओके, काय म्हणते? पी इम्प्लिकेशन निगेशन क्यू काय लावसान? डायरेक्ट कंडिशनल लॉ लावा. कंडिशनल लॉ जर मी याच्यामध्ये लावला तर काय होते? निगेशन पी होणार. अरे सिलेक्ट नाही ना भाऊ रे. निगेशन पी होणार, इथं ऑर लागणार, निगेशन क्यू जसा तसा. दोघांमधून निगेशन जर बाहेर काढलं तर काय होते? पी अँड क्यू होते. दोन पैकी एक ऑप्शन असायला पाहिजे. और एक भी ऑप्शन नाही काय? एक भी ऑप्शन नाही आहे काय? एक भी ऑप्शन नाही आहे तर भाऊ अरे आहे सॉरी ऑप्शन नंबर बी, गजानन महाराज की जय. ओके डन. चलो आहे. काय होते? हा एकदम मी डायरेक्ट 100% झूम करून पाहून राहिलो ना, म्हणून तसं होऊन राहिलं भाऊ. तर काय म्हणते? द स्टेटमेंट पॅटर्न इन ब्रॅकेट निगेशन पी अँड क्यू इज लॉजिकली इक्विव्हॅलंट टू. तर लॉजिकली इक्विव्हॅलंट मध्ये काय करायचं? तर सर लॉज लावायचे आहे ना, जे आपल्या आयडेंटिटी लॉ, इम्पॉर्टंट लॉ, त्यानंतर कम्युटेटिव्ह लॉ, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ, डिमॉर्गन्स लॉ, कंडिशनल लॉ, बाय कंडिशनल लॉ, जे लॉज आहेत आपले त्याचं युटिलायझेशन करायचं. मोस्ट ऑफ कुठले लॉज यूज होतील? सर डिस्ट्रीब्युटिव्ह सर्वात महत्वाचा यूज होणार 2 नंबरमध्ये आपल्याकडे, आयडेंटिटी यूज होणार 3 नंबरमध्ये, डिमॉर्गन्स होऊ शकते 4 नंबरमध्ये आपल्याकडे, कंडिशनल होऊ शकते, बाय कंडिशनल होणार नाही सहसा जास्त, पण कंडिशनल होऊ शकते. चला पाहू आपण. तर काय म्हणते? निगेशन पी अँड क्यू इज लॉजिकली इक्विव्हॅलंट. आता याच्यामध्येच मी चेक करून पाहतो. याच्यामध्ये काय म्हणते की आपल्याकडे ऑप्शन आहे पी ऑर क्यू ऑर निगेशन पी. सगळ्याचे लॉजिकल कनेक्टिव्ह सेम आहे. तर मग आपण ब्रॅकेट काढून टाकला तर याला कसं लिहिता येते आपल्याला? पी ऑर क्यू ऑर निगेशन पी. मग हा पी आणि हा निगेशन पी कशाने कनेक्ट आहे? ऑर न कनेक्ट आहे. ऑर मध्ये असलं तर काय राहते सर? ट्रू राहते. मग हा याचं पूर्णचं ट्रू झालं म्हणजे हा कसा लिहिता येईल? ट्रू ऑर क्यू. जर एखादं स्टेटमेंट आहे ते ऑर न कनेक्ट आहे कशासोबत? ट्रू सोबत, तर काय राहते? मला काही माहित नाही काय राहते, पण हे तर येत नाही भाऊ. तुम्हाला माहित आहे, मी शिकवलंय तुम्हाला माहित आहे काय राहते तर. ठीक आहे, चला हा तो कटला. बी नंबरचा भाऊ आपण पी ऑर क्यू अँड निगेशन पी. मी काय करतो? डिस्ट्रीब्यूट करून देतो विथ द हेल्प ऑफ डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ, बिकॉज द लॉजिकल कनेक्टिव्ह विल बी डिफरंट. आपल्याकडे ब्रॅकेटमध्ये आहे ऑर, ब्रॅकेटच्या बाहेर आहे आपल्याकडे अँड. वाटून देतो मी, बिलकुल टेन्शन नका घेऊ. आहे ना, भंडारा आहे आपल्याकडे, वाटून द्यायचं सगळं. मग इथं काय येणार? इथं आतमध्ये येणार पी आणि अँड निगेशन पी कशाला कनेक्ट राहील? ऑर ना कनेक्ट राहील. दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय येणार? क्यू अँड निगेशन पी. क्यू अँड निगेशन पी. पहा हे आणि हे जरा सेम दिसते काय? हो सेम बट डिफरंट. नॉट डिफरंट. आपण एक्सचेंज करू शकतो ना. स्टेटमेंट त्याचं निगेशन कशाने कनेक्ट आहे? अँड न कनेक्ट आहे. का राहते भाऊ? फॉल्स राहते. फॉल्स ऑर न कनेक्ट आहे कशासोबत?
मी याला दोघांना एक्सचेंज करू शकतो, काही लोड नाही. इथे घेतला निगेशन, इथे घेतला पी, इथे घेतला ऍड, इथे घेतला क्यू. जर एखादं स्टेटमेंट ऑर न कनेक्ट आहे, एखादं स्टेटमेंट ऑर न कनेक्ट आहे फॉल्स सोबत, तर तेच स्टेटमेंट राहते आयडेंटिटी लॉचं म्हणणं आहे. म्हणजे इथे काय येणार निगेशन पी अँड क्यू आणि गजानन महाराज की जय, म्हणजे ऑप्शन नंबर बीच आहे सर आपलं. तर हे करून पाहा लागतात, तसे येत नाहीत है ना. चलो नेक्स्ट. बट नेक्स्ट निगेशन इन ब्रॅकेट पी इम्प्लिकेशन निगेशन क्यू इज लॉजिकली इक्विव्हॅलंट टू. आता एवढं तुम्ही करून पहा ना, हा क्वेश्चन तुम्ही करून पहा. काय काय करून पहा सांग. मी म्हणतो पहिले कंडिशनल लॉ लावा किंवा निगेशन करून पहा. कोण म्हणते तुम्हाला नाही, मी म्हणतो निगेशन करून पहा. निगेशन जर घेतलं तर पी जसाचा तसा दुसऱ्याचं निगेशन होणार, अँड कनेक्ट होणार, पी अँड क्यू येणार. याच्यामध्ये ऑप्शन आहे का नाही आहे, मग आपलं इथं जरासा कार्यक्रम झाला है ना. ऑप्शन नाही आहे याच्यामध्ये, ऑप्शन पाहिजेत. काय होणार पहा, पी इम्प्लिकेशन निगेशन क्यू, निगेशन क्यू, आणि याचं काय इथं निगेशन आहे. याच्यात काय होते मग, पी जसा तसा मधात ऍड येते, दुसऱ्याला निगेशन लागले, पण इथं ऑलरेडी निगेशन आहे. हा झाला कॅन्सल, पी अँड क्यू पाहिजेत. नंदू सरच्यानं थोडीशी याच्यामध्ये टायपिंग मिस्टेक झाली, सॉरी. ओके चलो पुढे. द स्टेटमेंट निगेशन पी डबल इम्प्लिकेशन निगेशन क्यू इज. चेक करा भाऊ. स्टेटमेंट निगेशन पी सॉरी निगेशन इन ब्रॅकेट पी डबल इम्प्लिकेशन निगेशन क्यू काय राहते, टोटोलॉजी राहते किंवा इक्विव्हॅलंट टू राहते याच्यासोबत, किंवा इक्विव्हॅलंट टू राहते त्याच्यासोबत पाहू आपण. आता मी काय घेतला पहा, हा निगेशन जसाचा तसा इथं आहे आपल्याकडे, पी डबल इम्प्लिकेशन निगेशन क्यू घेतला. मी काय करतो, याला सॉल्व्ह करून पाहतो. हा निगेशन जसाचा तसाच. ओके पी काय असते आपल्याकडे, पी असते ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स. हा घेतला ट्रू ट्रू, हा घेतला फॉल्स, हा फॉल्स. आणि हा कनेक्ट कशाने आहे डबल इम्प्लिकेशन निगेशन क्यू सोबत. निगेशन क्यू काय असते सर, निगेशन क्यू असते आपल्याकडे फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू. इथे घेतला फॉल्स ट्रू असा घेतला. ओके डबल इम्प्लिकेशन मध्ये काय असते, सिमिलर वाले ट्रू डिफरंट वाले फॉल्स. मग हा निगेशन जसाचा तसा पहा, हा निगेशन बाहेर जसाचा तसा, हे डिफरंट आहे इथे येणार फॉल्स, हे सिमिलर आहे इथे येणार ट्रू, हे सिमिलर आहे इथे येणार ट्रू, हे डिफरंट आहे इथे येणार फॉल्स. याचं निगेशन ट्रू फॉल्स फॉल्स ट्रू. जर हे पाहिलं आपण ना, तर पी डबल इम्प्लिकेशन सोबत पी डबल इम्प्लिकेशन सोबत इक्विव्हॅलंट येते. म्हणजे पी डबल इम्प्लिकेशन क्यूचा आपल्याकडे जो लास्ट वाला कॉलम असते तो असते सर ट्रू फॉल्स फॉल्स ट्रू असा असते ना, सिमिलर वाले टू डिफरंट वाले फॉल्स. म्हणजे ऑप्शन आपलं ए इक्विव्हॅलंट टू पी डबल इम्प्लिकेशन क्यू. हे करा लागेल भाऊ, त्याच्याशिवाय पर्याय नाही आहे. एक मिनिट काय फक्त मेरे को देखन दो कितना टाइम हो गया. अरे बाबा चलो 12 मिनिटं झाले. ठीक आहे चला भाऊ, रेकॉर्डिंग मध्ये जिवार येते, पण आता काय करा आपल्याकडे सिस्टम नाही. हा बोर्ड घ्यायलाच तर किती ताकद लागली भाऊ, मलेच माहिती आहे. ओके ठीक आहे चला सोडा. द स्टेटमेंट पॅटर्न पी अँड क्यू ऑर निगेशन पी इज इक्विव्हॅलंट टू. काय करसान भाऊ, इथं लॉजिकल कनेक्टिव्ह वेगळ्या, डायरेक्ट डिस्ट्रीब्युटेड लॉ, डायरेक्ट भांडारात जसे आपण पत्रावळ्या वाटून देतो की नाही, तेच धंदे करायचे. भरपूर जण मला म्हणतात की बुवा सर तुम्ही तुमची भाषा सुधरवा है ना, जरा चांगले बोलत जा, एकदम चांगले बोलत जा. मी त्याला विचारतो चांगलं बोलणं म्हणजे कसं. त्याचं म्हणणं आहे की बुवा तुम्ही मास्तर आता असे गावठी नका बोलत जाऊ, गावरान नका बोलत जाऊ. तर मला असं म्हणणं आहे की बुवा, म्हणजे एक जणांनी मला म्हटलं होतं जैसा देश वैसा भेष, म्हणजे किंवा तुम्ही ज्या प्रोफेशन मध्ये आहात तशी भाषा वापरा. मी म्हटलं तसं नाही आहे ना. देश कोणसा भी हो, भेष अपना हे. आपल्या देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जर कुठल्या देशात गेले तर ते हिंदीतच बोलतात है ना. बाकीचे कॉम्प्रोमाइज करतात ना मग, की बुवा नाही हे हिंदीत बोलून राहिले तर मग एखादा तो ट्रान्सलेटर असते तो ठेवा. तर त्या माणसाची तेवढी ताकद आहे. तर तेच मी म्हणून राहिलो की बुवा भाषा हे फक्त माध्यम आहे, भाषा हे फक्त माध्यम आहे. शेवटी माणसाची क्वालिटी माणसाच्या गुणावरून असते. तर जर समजा कोणाला माझी भाषा आवडत नसेल तर सॉरी, पण मी हेच कंटिन्यू करणार आहोत. ओके डन. चलो काय म्हणते, पी अँड वाटून देऊ आपण. इथं काय येणार, पी अँड क्यू येणार, इथं ऑर न कनेक्ट राहील पी अँड निगेशन पी है ना. मग आता पुढे पहा, हा घेतला आपण पी अँड क्यू जसा तसा. स्टेटमेंट त्याचं निगेशन अँड न कनेक्ट आहे, काय राहते फॉल्स राहते. हा ऑर न कनेक्ट आहे फॉल्स सोबत, म्हणजे हे जसं तसं पी अँड क्यू. पहा चेक करा ऑप्शन नंबर बी. ओके डन सर. चलो नेक्स्ट. ओके नेक्स्ट सर द लॉजिकल एक्सप्रेशन. काय करसान, हा अँड आणि क्यू याच्या दोघांसोबत वाटून देसान. दोघांसोबत वाटून दिल्यानंतर जे आन्सर येईल ते कमेंट बॉक्स मध्ये फेकून मारा. ओके डन. चलो नेक्स्ट. चला ज्याची सगळे पहा, या क्वेश्चनची सर्वात पहिले कमेंट ज्याची असेल त्याचं आपण उद्या नाव घेऊ. आणि फक्त असं युजर नेम दुसरं काहीतरी असेल तर फक्त नाव टाकसान की बॉस सर मी समथिंग यानं हे आन्सर टाकलं. ओके चलो नेक्स्ट. द लॉजिकल एक्सप्रेशन सेम बट डिफरंट. पहा आता तुम्ही म्हणसान सर याच्यामध्ये काय काय वाटून देऊन काय काय वाटून नाही देऊ, काही टेन्शन नका घेऊ, मी वाटून देतो. पहा काय म्हणते आपल्याकडे पी अँड इन ब्रॅकेट निगेशन पी ऑर निगेशन क्यू अँड क्यू आहे. मग मी काय करतो, हा इकडे शिफ्ट करतो ना भाऊ, याला असं लिहू शकतो ना पी अँड क्यू, हा अँड जसा तसा इन ब्रॅकेट निगेशन पी ऑर निगेशन क्यू जसा तसा. ओके सर केलं. त्यानंतर काय करू शकतो सर, पहा याला घेतोय का ब्रॅकेटमध्ये पी अँड क्यू, ब्रॅकेट घेतला, हा अँड जसा तसा, या दोघांमधून निगेशन बाहेर काढलं. निगेशन बाहेर काढल्यानंतर काय होते सर,
निगेशन बाहेर काढलं तर निगेशन हटून जाते, अँडचं होते ऑरचं होते अँड, म्हणजे इथं होणार पी, इथं होणार अँड, इथं होणार क्यू. स्टेटमेंट त्याचं निगेशन काय ना कनेक्ट आहे, अँड ना कनेक्ट आहे, काय राहते सर, फॉल्स राहते. चेक करा फॉल्स, ऑप्शन नंबर ए गजानन महाराज की जय. ओके, हे तुम्ही करसान. पी इम्प्लिकेशन क्यू इम्प्लिकेशन पी, ऑप्शन नंबर ए आहे. मी सांगतो सरळ सरळ ऑप्शन नंबर ए आहे, कारण भाऊ हा आपण क्वेश्चन घेतलाय 2-3 वेळेस घेतलाय म्हणून. ओके चलो. स्टेटमेंट पॅटर्न पी इम्प्लिकेशन निगेशन पी अँड निगेशन क्यू इज इक्विव्हॅलंट टू. और बाप, हा क्वेश्चन म्हणजे काय, चिल्लर पण आहे, एकदम चिल्लर पण आहे. तुम्हाला माहित आहे कसं करावं लागते है ना. काय लावसान तर पहिले यार काय थांबा एक मिनिटं, डोक्यात नेऊन राहिलं. कंडिशनल लॉ लावसान, कंडिशनल लॉ लावून तुम्हाला करता येते. काय आन्सर येते याचं मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. ओके, त्यानंतर वाट 80 नंबरचा क्वेश्चन काय म्हणते, निगेशन इन ब्रॅकेट पी ऑर क्यू ऑर न कनेक्ट आहे पी अँड क्यू सोबत, हे कशासोबत इक्विव्हॅलंट राहील. काय करसान भाऊ, मी काय करतो याच्यामध्ये हे निगेशन आतमध्ये वाटून देतो. निगेशन वाटून दिलं तर काय होणार, इथं निगेशन पी होणार, इथं होणार अँड, इथे येणार निगेशन क्यू. हे कशाने कनेक्ट आहे, ऑर न कनेक्ट आहे. निगेशन पी अँड क्यू जसाच तसा. अजून काय होते सर, पहा निगेशन पी आणि अँड, निगेशन आणि पी आणि अँड काढला पण बाहेर. निगेशन पी आणि अँड जर बाहेर काढला तर आतमध्ये राहिला निगेशन क्यू ऑर क्यू. स्टेटमेंट त्याचं निगेशन ऑर ना कनेक्ट आहे, फॉल्स राहते, ट्रू राहते. निगेशन पी अँड टी, हा निगेशन पी जसाचा तसा, म्हणजे निगेशन पी आपलं ऑप्शन आहे का, चेक करा. ऑप्शन नंबर इन गजानन महाराज की जय. चलो, आता याच्यामध्ये काय करावं लागते, लॉजिकल इक्विव्हॅलंट. सध्या सांगतो, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ मध्ये आपण डिस्ट्रीब्यूट करून देऊ शकतो, तर भाऊ आपण वापस बी घेऊ शकतो ना, है ना. जेव्हा आपण एखाद्या भंडाऱ्यात जातो धाव्याले, आमच्या इकडे धाव्याले हा शब्द म्हणजे काय, तर ते जे आपले कार्यकर्ते असतात, जे आपल्या भंडाऱ्यात एकदम ताकदनं काम करतात, बाकीचे फक्त खायला येत असतात, 2-4 जण असतात ना, अंगठीवाले असतात, चला इकडे तिकडे बकेट फिरवा, ते नाही. जे लोक धाव्याला येत असतात त्याच्या भरोशावर भंडारे टिकून आहेत. नाही तर आता भंडारे तर खतम झाले जवळपास, है ना. रोडग्याचे भंडारे तर बंद झाले भाऊ. आता याला बापले ते बिट्टेवर काम येलाय आणि आपल्या पोळ्यावर काम येलाय सध्या. ते भंडाऱ्यात जे इम्पॉर्टंट लोक असतात ते वाळ्यापासून तर पत्रवाळ्या जमा करे लोक काम करतात. तसं करायचं आपल्याला कशामध्ये, तर डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ मध्ये. पत्रवाळी आपण वाटून देऊ शकतो, तर बाहेर बी काढू शकतो ना. इथं मी तुम्हाला हिंट देतो काय करायचं. अँड निगेशन क्यू, अरे यार हाँ निगेशन क्यू आणि अरे थांबा देखन दो क्या होता इसमें क्या होता, इसमें वैसा नहीं होता. मी याले निगेशन क्यूज पकडलं होतं. ओके, निगेशन जर आतमध्ये दिलं, सगळेचे सगळे अँड आहेत. निगेशन बाहेर काढलं पूर्ण याच्यातून तरी चालते, किंवा पी आणि अँड हा ऑर होणार. ओके, देखन दो. मी काय करतो, याला सॉल्व्ह करून पाहतो. सॉल्व्ह कशाने करू शकतो आपण याले ट्रू फॉल्स त्याने सॉल्व्ह करू शकतो, किंवा डबल इम्प्लिकेशन पी अँड निगेशन क्यू. मी निगेशन जर समजा याचं निगेशन केलं तर हे निगेशन कॅन्सल, याचा होणार ऑर. याचा ऑर झाला तर इथे येते पी अँड निगेशन क्यू, इथं झाला ऑर, इथे येणार क्यू अँड निगेशन पी. अबे टेन्शनचं काम नाही भाऊ, हा आपल्याकडे लॉ आहे ना. कोणचा लॉ आहे सर, हा बाय कंडिशनल लॉ आहे ना. म्हणजे पी हा इथं ऑप्शन नंबर डी, पी डबल इम्प्लिकेशन क्यू आहे ना भाऊ. डायरेक्ट आहे ना, टेन्शन नाही घ्यायचं. निगेशन केलं मी फक्त, निगेशन मध्ये निगेशन कॅन्सल झालंय. त्यानंतर पुढे काय म्हणते, ओके पुढे म्हणते पी अँड निगेशन क्यू ऑर न कनेक्ट आहे, क्यू सोबत ऑर न कनेक्ट आहे. पहिले तर हा क्यू तुम्ही आतमध्ये वाटून देसाल, याच्यासोबत वाटून दिला तर इथं क्यू अँड निगेशन क्यू किंवा पी अँड निगेशन पी हा कॅन्सल होऊन जाईल. हा क्यू आणि ऑर आतमध्ये वाटून देसाल, याच्यामधून कशाचं तरी हे होणार, काय म्हणतात रे, तिथं आयडेंटिटी लॉ नुसार तो कॅन्सल आउट होणार, ट्रू होणार किंवा फॉल्स होणार, एक राहणार, त्याच्यामधून एक कॉमन निघणार. हा 82 नंबरचा करून पण नाही आला तर मला विचारा, मी सांगतो. ओके चलो, कारण की आता पुढे काय म्हणते, पी इम्प्लिकेशन निगेशन पी ऑर न कनेक्ट आहे, निगेशन पी इम्प्लिकेशन निगेशन पी, हे इक्विव्हॅलंट कशासोबत राहू शकते ते मला तुम्ही सांगा सॉल्व्ह करून. चलो, कारण की प्रत्येक क्वेश्चन घेऊन मजा नाही ना, कारण की जवळपास सिमिलर क्वेश्चन्स आहेत. प्रत्येक क्वेश्चन घेत बसलो तर भाऊ 2 घंट्याचा व्हिडिओ बरीन आपल्याला महत्वाचं काय की आपला अप्रोच कसा असला पाहिजे, आपल्याला वेळ कसा कमी लागला पाहिजे, ही महत्वाची गोष्ट आहे ना. चलो नेक्स्ट 84 नंबरचा क्वेश्चन, द लॉजिकल एक्सप्रेशन पी इम्प्लिकेशन क्यू अँड क्यू इम्प्लिकेशन निगेशन पी इज इक्विव्हॅलंट टू, कशासोबत इक्विव्हॅलंट राहते, कशासोबत राहते. आता मी हा लॉ नुसार करू शकतो आणि केला तरी चालते. पी इम्प्लिकेशन लॉ न जर केला तर आपल्याकडे कंडिशनल लॉ लागते. कंडिशनल लॉ काय असते, निगेशन पी इथं ऑर येणार, इथं क्यू जसा तसा, हा मधात अँड जसा तसा इथे येणार, निगेशन क्यू इथं येणार ऑर, आणि हा पी जसाचा तसा. मग भाऊ आणखीन काय होते, इथं निगेशन पी जसाचा तसा, इथं निगेशन पी जसाचा तसा हे होते.
तर इथून निगेशन पी आणि ऑर बाहेर काढला. निगेशन पी आणि ऑर जर बाहेर काढला तर आतमध्ये राहते क्यू अँड निगेशन क्यू राहते. स्टेटमेंट त्याचं निगेशन अँड कनेक्ट आहे, का राहते फॉल्स राहते. निगेशन पी ऑर फॉल्स का राहते आपल्याकडे निगेशन पी. निगेशन पी आपल्याकडे ऑप्शन आहे, ऑप्शन नंबर डी नाही, सॉरी डी नाही आहे, सी, ऑप्शन नंबर सी. ओके, आज चष्मा नाही यासोबत म्हणून थोडासा प्रॉब्लेम होत आहे. द स्टेटमेंट पॅटर्न पी अँड क्यू अँड कनेक्ट इन ब्रॅकेट पी अँड क्यू वर्सेस किंवा ऑर, सॉरी काय वर्सेस नाही, ऑर निगेशन पी अँड क्यू. भाऊ निगेशन पी आणि क्यू, निगेशन पी अँड क्यू, सॉरी अँड क्यू मी बाहेर काढतो. अँड क्यू बाहेर काढतो. इथं पी अँड क्यू जसाचा तसा अँड जसा तसा इन ब्रॅकेट. इथं राहणार पी ऑर निगेशन पी. मी ना अँड आणि क्यू काढला बाहेर. आता पहा याचा काय होणार, ट्रू होणार. आणि ट्रू अँड कनेक्ट आहे क्यू सोबत तर क्यूच राहणार. हा क्यू अँड आणि इथं पी अँड क्यू जसा तसा. ओके, अबे भाऊ तीनही लॉजिकल कनेक्टिव्ह, दोन्ही लॉजिकल कनेक्टिव्ह सेम आहेत, काढून टाका, काही टेन्शन नका घेऊ. म्हणजे इथे येणार पी अँड क्यू आणि इथं हा अँड आहे आपला, हा क्यू. हे दोन्ही सिमिलर आहेत. एकच घ्या, एका घरातले दोन जण सांगायचे नाहीत, एकच जण सांगायचं आहे ना, सासूबाई चिडतील नाही. तर इथं पी जसाचा तसा. झटपट पटापट ऑप्शन नंबर ए 85 चालू आहे की नाही, आहे चालू आहे. ताण लागलेलं का पोट्टे हो, पण जाऊ द्या, स्वतः शिकवतो तुम्हाला पहिले. फॉर द 3 सिंपल स्टेटमेंट पॅटर्न पी क्यू आर. ओके, पी क्यू आर, पी इम्प्लिकेशन क्यू और आर इज लॉजिकली इक्विवेलेंट टू. पी इम्प्लिकेशन क्यू और आर इज लॉजिकली इक्विवेलेंट टू. पी इम्प्लिकेशन क्यू और आर इज लॉजिकली इक्विवेलेंट टू. भाऊ याला सॉल्व्ह करून पाहायचाल. ट्रू नाही, सॉल्व्ह जर करून पाहिल्यापेक्षा जर आपण याला पाहिलं तर 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 पहा, विथ द हेल्प ऑफ डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ आपण करू शकतो ना. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉचं म्हणणं काय, स्टेटमेंट आणि स्टेटमेंटचं लॉजिकल कनेक्टिव्ह वाटून लिहू शकतो. म्हणजे इथे काय येणार, पी इम्प्लिकेशन क्यू, हा मधात ऑर जसा तसा. इथे येणार पी इम्प्लिकेशन आर. पावर चेक करा बरं, पी इम्प्लिकेशन क्यू, पी इम्प्लिकेशन आर, पी इम्प्लिकेशन क्यू, पी इम्प्लिकेशन आर, ऑप्शन नंबर ए. डन भाऊ, काही लोड नाही घ्यायचं, टेन्शन नाही घ्यायचं. तुम्ही याला सॉल्व्ह केलं आणि याला सॉल्व्ह केलं तरी आन्सर सेम होईल, टेन्शन नाही घ्यायचं. ओके, द स्टेटमेंट थांबा का एक मिनिट. अरे काय लावलं बे. ओके, द स्टेटमेंट पी अँड क्यू और आर और निगेशन आर अँड निगेशन क्यू अँड पी काय करसान सांगतो दोघांमधून. इथून अँड पी काढला बाहेर. म्हणजे पी आणि अँड जर बाहेर काढला तर ब्रॅकेटमध्ये काय राहते, इथं राहिलं क्यू और आर. हा कशाला कनेक्ट आहे, ऑर न कनेक्ट आहे. कशासोबत, निगेशन आर अँड निगेशन क्यू सोबत. ओके, हे समजलं. पी अँड जसाचा तसा, इथं क्यू और आर जसाचा तसा, इथं ऑर जसाचा तसा. याच्यामधून निगेशन बाहेर काढलं तर याला आपण लिहू शकतो क्यू और आर लिहू शकतो, है ना. एक्सचेंज बी करता येतात, काही लोक नाही. हो, स्टेटमेंट त्याचं निगेशन कशाने कनेक्ट आहे, हो ऑर न कनेक्ट आहे. का राहते तर ट्रू राहते. ट्रू हा पी अँड शी कनेक्ट आहे तर पीच राहते. ऑप्शन नंबर ए. ओके, डन. सोपी क्वेश्चन आहे. द एक्सप्रेशन, आता तुम्ही हे करसान, याच्यामध्ये काय कॉमन निघते, याच्यामधून पी आणि अँड कॉमन काढला तर क्यू और आर राहते. क्यू और आर ऑर न कनेक्ट राहील. क्यू और आर ऑर न कनेक्ट आहे तर त्याच्यामधलं एकच घ्यायचं. करून देऊ काय, सांगा पटकन. करून देऊ काय, नाही करून देत, तुम्हाला करायचं आहे, सांगून देतो कसं करायचं आहे. पी आणि निगेशन पी आणि अँड या मोठ्या ब्रॅकेट मधून कॉमन काढला. आतमध्ये काय राहील, क्यू और आर राहिला. क्यू और आर याच्यामधून बी कॉमन निघते. मग याच्यामध्ये काय राहिलं, निगेशन पी आणि पी कशाने कनेक्ट आहे तर ऑर न किंवा अँड न. ट्रू किंवा फॉल्स राहते. क्यू और आर, ऑप्शन नंबर आपलं बी असायला पाहिजेत, है ना. चेक करा तुम्ही, ऑप्शन नंबर बी यायला पाहिजे तुमचं. चलो, एक्सप्रेशन पी अँड इन ब्रॅकेट क्यू और आर हा सेम क्वेश्चन आहे, बे रिपीट झाला. इक्विवेलेंट टू रिपीट नाही झाला, काहीतरी चेंज आहे. कुछ तो लोचा है, कुछ तो गडबड है दया, है ना. अँड पी इथून कॉमन काढला, पीच राहते. इथे आन्सर पी राहते, ऑप्शन नंबर ए राहते, है ना. चेक करा, तुम्हाला करणं आहे. नाही याला तुम्ही बसेल मला सांगा, मी सांगतो. ओके, टेन्शन नका घेऊ, पण तुम्हाला करणं आहे. 90 नंबरचा क्वेश्चन. द स्टेटमेंट पॅटर्न पी अँड क्यू और निगेशन पी अँड क्यू और आर अँड निगेशन क्यू इज लॉजिकली इक्विवेलेंट टू. सॉल्व करा काय निघू शकते. इथं क्यू आणि अँड काढला कॉमन तर इथं राहते पी और निगेशन पी. इथून क्यू आणि अँड काढला कॉमन, ऑर न कनेक्ट आहे आर अँड निगेशन क्यू सोबत. ओके, डन सर, काही विषय नाही. स्टेटमेंट त्याचं निगेशन कशाने कनेक्ट आहे, ऑर न कनेक्ट आहे. का राहते, ट्रू राहते. म्हणजे इथं राहिला क्यू, इथं राहिलं टी, इथं राहिलं ऑर, इथं राहिला आर, इथं राहिला अँड, इथं राहिला निगेशन क्यू जसा तसा. याची काही किंमत नाही सर, फक्त क्यूच राहते. क्यू राहिला इथं ऑर राहिला, क्यू इथं राहिला ऑर. क्यू आणि अँड टी न जर कनेक्ट आहे तर क्यूच राहते. म्हणजे पी आणि अँड जर टी न कनेक्ट आहे तर पीच राहते. कोण सांगते, आयडेंटिटी लॉ सांगते. नंदू सर सांगतात का, नाही. नंदू सरले कोण सांगितलं, आयडेंटिटी लॉ सांगितलं, म्हणून मी तुम्हाला सांगितलं. ओके,
चलो क्यू आणि ऑरनं कनेक्ट आहे कशासोबत तर सर आर अँड निगेशन क्यू सोबत. द्या वाटून, काही लोड नका घेऊ. इथं काय येणार क्यू ऑर आर अँड कनेक्ट राहील क्यू ऑर निगेशन क्यू. अबे हे तर ट्रूच होते, टेन्शन नका घेऊ. ट्रू अँड कनेक्ट आहे हेच राहते क्यू आर आर क्यू आर आर क्यू आर आर. ऑप्शन नंबर डी. जय श्रीराम. ओके. तर विच ऑफ द फॉलोइंग करेक्ट स्टेटमेंट, खालच्यापैकी कुठलं करेक्ट स्टेटमेंट आहे पहा तुम्ही. मला नाही माहित तुम्हीच पहा. मी म्हणतो पहिला आहे असं मला वाटते बुवा. काय करसान सॉल्व्ह करून पहा सांग. याच्यामध्ये काय म्हणते की बुवा पी अँड क्यू अँड कनेक्ट आहे. पी आणि क्यू अँड कनेक्ट आहे. अँडचा शेवटचा टेबल काय असते सर? अँडचा शेवटचा टेबल असते ट्रू फॉल्स फॉल्स फॉल्स. ओके डन. आता निगेशन ऑफ पी इम्प्लिकेशन क्यू. आता निगेशन जसं तसं इथं काय आपल्याकडे पी इम्प्लिकेशन निगेशन क्यू. मी याला सॉल्व्ह करून पाहतो. पहा इथं सॉल्व्ह करतो. हा निगेशन जसा तसा पी ची व्हॅल्यू काय राहणार आपल्याकडे? ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स. कशाने कनेक्ट आहे? इम्प्लिकेशन कशासोबत? निगेशन क्यू सोबत. क्यू असते आपल्याकडे फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू. ओके असं असते. इम्प्लिकेशन मध्ये काय असते? ट्रू फॉल्स फॉल्स, बाकी सगळे ट्रू. ट्रू फॉल्स फॉल्स, बाकी सगळे ट्रू. हा आपला पहिला फॉल्स आणि बाकी सगळे ट्रू. आणि भाऊ याचं निगेशन आहे, याचं निगेशन केलं तर येते ट्रू फॉल्स फॉल्स फॉल्स. अरे जमलं, जादू. एक नंबरचं ऑप्शन आहे आपलं, काही लोट नका घेऊ. मी पहिलं सॉल्व्ह करून पाहिलं, पहिलंच आलं. हा देवा. 92 निगेशन ऑफ द स्टेटमेंट. भाई भंकस क्वेश्चन, एकदम भंकस क्वेश्चन, एकदम भयंकर भंकस क्वेश्चन असं मतलब चालते. एक सांगतो पहा. इक्वल टूचं निगेशन नॉट इक्वल टू. ग्रेटर दॅनचं निगेशन लेस दॅन इक्वल टू. लेस दॅनचं निगेशन ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू. ग्रेटर दॅन ऑर इक्वल टूचं निगेशन लेस दॅन. आणि लेस दॅन ऑर इक्वल टूचं निगेशन ग्रेटर दॅन. ओके असं हे समजून घ्या तुम्ही आता फक्त. त्यानंतर युनिव्हर्सलचं निगेशन एक्झिस्टेन्शियल आणि एक्झिस्टेन्शियलचं निगेशन युनिव्हर्सल. ओके आता एवढ्या गोष्टी लक्षात ठेवा. काय पाहिजे मी फक्त एवढं पाहिजे सर. ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू. आता लेस दॅन कुठे आहे? लेस दॅन कुठे आहे सर? इथं आहे. बस पटकन मारून जाऊ द्या तिकडे चुल्या. एकच आहे, काही लोड नाही घ्यायचं. चला पुढे. काय म्हणते? विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ निगेशन ऑफ द स्टेटमेंट. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट द निगेशन ऑफ द स्टेटमेंट. क्वेश्चन एकदम व्यवस्थित वाचायचा फक्त प्लीज. इथून पासून इथपर्यंत लोटांगण घेतलं की मी दिसणार नाही म्हणून मी करत नाही. नॉट अ नॅचरल नंबर इज अ ग्रेटर दॅन झिरो. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट. नॅचरल नंबर इज ग्रेटर दॅन झिरो. आता आपण काय म्हणते इथं ग्रेटर दॅन झिरो. इट इज फॉल्स दॅट अ नॅचरल नंबर इज नॉट ग्रेटर दॅन झिरो. ओके ठीक आहे. पहिलंच बनते. चला काही मी दुसऱ्यावर जात नाही. इट इज फॉल्स दॅट. फॉल्स आहे. नॅचरल नंबर इज नॉट ग्रेटर दॅन झिरो है ना. इट इज फॉल्स दॅट नॅचरल नंबर इज ग्रेटर दॅन झिरो. इट इज नॉट ट्रू दॅट. पहिलंच बसते काही लोड नाही. ओके तरी नशीन बसत तर तुम्ही चेक करा, मला सांगा. काही नाही, चिल्लरपणा आहे हा. द निगेशन ऑफ द स्टेटमेंट आय स्टडी ऑर आय फेल. तुम्हीच सांगा. ऑरचं अँड होते आय डू नॉट स्टडी ऑर डू नॉट फेल. ऑप्शन नंबर ए. ओके है ना. त्यानंतर निगेशन ऑफ द स्टेटमेंट ए इज रिच बट सिली. ओके ए इज नॉट रिच बटच्या ठिकाणी ऑर ए इज नॉट रिच ऑर नॉट सिली. ऑप्शन नंबर एज बसते. ओके डन. अरे असं कसं झालं? ओके डन जमलं. 95 नंबरचा क्वेश्चन झाला. आता पुढे काय आपल्याकडे? निगेशन ऑफ द स्टेटमेंट. निगेशन. आता मी काय करणार निगेशन मध्ये तुम्हाला सध्या सांगितलं. ग्रेटर दॅनचं लेस दॅन इक्वल टू, लेस दॅनचं ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू. आता पाहू 3 + 6 ग्रेटर मी लेस दॅन इक्वल टू पाहिजे. अँडचं पाहणार ऑर आणि इथं ग्रेटरचं लेस दॅन इक्वल टू. ओके असं पाहिजे. आता असा सिक्वेन्स पुढे दिसते. ऑर वाले पाहणार पहिले. ऑर वाले किती सगळेच एकदम. ओके 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 ग्रेटर दॅन. ओके ऑप्शन नंबर बी बसते. ओके डन. काही लोड नाही घेणार मी. ऑप्शन नंबर बी बसते. चलो निगेशन ऑफ द स्टेटमेंट. ही इज पुअर बट हॅप्पी. ओके चांगली गोष्ट आहे है ना. ही इज पुअर बट हॅप्पी. हॅप्पी असणं महत्वाचं आहे भाऊ. समाधानी असणं महत्वाचं आहे. नाहीतर मग कितीही काही असलं तरी कमीच आहे म्हणा. ही झाली फिलॉसॉफी है ना. ही फिलॉसॉफी झाली. हे केव्हा सांगणार मी? जेव्हा माझ्याकडे भरमसाठ भयंकर पैसा आहे. जेव्हा मी कुठली गाडी घेऊन फिरीन. तर सध्या तरी इच्छा आहे बाबा की जाऊ द्या सांगणार नाही तुम्हाला. कॅन्सर. जेव्हा दाखवून डायरेक्ट गाडी आणून तेव्हा दाखवून. काय म्हणते की निगेशन ऑफ द स्टेटमेंट ही इज पुअर बट हॅप्पी. आता निगेशन करावं लागते. ही इज पुअर ही इज नॉट पुअर. बट म्हणजे अँडच्या ठिकाणी ऑर वाला एकच ऑप्शन आहे. काही मी टेन्शन घेत नाही. ऑर वाला एकच ऑप्शन आहे. ऑप्शन नंबर सी. ही इज नॉट पुअर नॉट हॅप्पी. ओके बट अँड साठी वापरतात. इथे चेक करा. हा बट अँड साठी वापरतात. अँडचं निगेशन काय होत असते तर ऑर होत असते. काही लोड नाही, काही चिंता नाही आहे. 98 नंबरचा क्वेश्चन. निगेशन ऑफ द स्टेटमेंट. द नंबर इज नायदर ऑड नॉर परफेक्ट स्क्वेअर. याचं निगेशन करायचं आहे. द नंबर इज नायदर ऑड नाही आहे नॉर परफेक्ट स्क्वेअर. भाऊ याच्यामध्ये लॉजिकल कनेक्टिव्ह काय आहे तर अँड आहे. अँडचं काय होते ऑर होते. ऑर वाले सगळेच आहेत. आता नंबर इज नायदर ऑड तर त्याचं निगेशन नंबर इज ऑड. द नंबर इज ऑड. द नंबर इज ऑड. द नंबर इज ऑड वाले ऑप्शन किती आहेत? नंबर इज नॉट ऑड. 2 आहेत. 1 आणि 2 हे 2 तर कटले. द नंबर इज ऑड. ओके आणि परफेक्ट स्क्वेअर नॉट परफेक्ट स्क्वेअर. नॉट परफेक्ट स्क्वेअर. ऑप्शन नंबर सी. डन जमलं.
नेक्स्ट द निगेशन ऑफ द स्टेटमेंट. पहा, निगेशन ऑफ द स्टेटमेंट याच्यामध्ये हे जसं तसं इथपर्यंत फक्त काय होते याचं एकतर बिलॉंग्स टू मध्ये नॉट बिलॉंग्स टू, बिलॉंग्स टू मध्ये नॉट बिलॉंग्स टू वाले ऑप्शन पहा. नॉट बिलॉंग्स टू ऑप्शन नंबर 20 आहे याचं, काही लोड नाही घ्यायचा. त्यानंतर पुढे काय म्हणते, द नंबर इज ऑड इफ अँड ओनली इफ इज डिव्हिजिबल बाय 3. निगेशन ऑफ द स्टेटमेंट. द नंबर इज ऑड इफ अँड ओनली इफ इट इज डिव्हिजिबल बाय 2. पहा, हा झाला पी, हा झाला क्यू, याचं निगेशन करायचं आहे. हे तुम्हालाच करणं आहे आणि मला सांगणं आहे, काही टेन्शनचं काम नाही. इफ अँड ओनली इफ न कनेक्ट आहे म्हणजे कशाने कनेक्ट आहे भाऊ, तर डबल इम्प्लिकेशन कनेक्ट आहे. आता तुम्ही सांगा आन्सर काय येते तर. ओके, चलो पुढे. द निगेशन ऑफ द स्टेटमेंट सध्या सांगितलं मी तुम्हाला, काय म्हणते, ग्रेटर दॅनचं लेस दॅनचं ग्रेटर दॅन अँडचं ऑरचं अँड तुम्ही पाहत बसा. पण इथं काय म्हणते, इफ देन न कनेक्ट आहे म्हणजे काय, आपल्याकडे पी इम्प्लिकेशन क्यू, पी जसा तसा मधात अँड येणार, इथं येणार निगेशन क्यू. पी आहे आपल्याकडे हा 5 आणि इथपर्यंत म्हणजे हा जसाचा तसा जाशील. काय म्हणते, 5 लेस दॅन 7 आणि 7 ग्रेटर दॅन 2, 5 लेस दॅन 7 7 ग्रेटर दॅन 2. ओके, मधात अँड वाला ऑप्शन पहा. हे दोन तर कटले, एक गजानन महाराज की जे झाले सध्या, तर हे दोन कटले. या दोन मध्ये पाहू. ओके, हे इकडचं सेमच आहे भाऊ. त्यानंतर मग काय म्हणते, ग्रेटर दॅनचं लेस दॅन इक्वल टू. ओके, डन, जमलं. ऑप्शन नंबर डी आहे आपल्याकडे. चलो, निगेशन ऑफ द इनवर्स निगेशन ऑफ द इनवर्स. काय करसान, पहिले इनवर्स करसान मग निगेशन करसान. इनवर्स केला आपण, कन्वर्स इनवर्स मध्ये दोन्ही जाग्यावर दोघांचं निगेशन. मग इथं होणार निगेशन ऑफ निगेशन पी इम्प्लिकेशन निगेशन क्यू, निगेशन कॅन्सल, पी इम्प्लिकेशन निगेशन क्यू. याचा करायचा हो आता निगेशन. आणि याच्यामध्ये काय असते, निगेशन ऑफ इम्प्लिकेशन मध्ये पी जसा तसा मधात येते अँड, दुसऱ्याला निगेशन लागते निगेशन क्यू जसा तसा. हा निगेशन कॅन्सल म्हणजे राहते आपल्याकडे पी अँड क्यू. गजानन महाराज की जे ऑप्शन नंबर डी. चला, भरपूर वेळचा तुम्हाला एखादा क्वेश्चन नाही दिला करायला, आता देतो. हा क्वेश्चन करून पहा आणि मला आन्सर सांगा कमेंट बॉक्समध्ये. काय म्हणते, निगेशन यस ऑर निगेशन आर अँड यस वाटून देसाल भाऊ विथ द हेल्प ऑफ डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. आन्सर सांगा मला काय ते तर. चलो, द निगेशन ऑफ द प्रपोजिशन. चला, हे पण करा. निगेशन ऑफ द प्रपोजिशन ऑरचं अँड करा. ऑरचं अँड वाले ऑप्शन सगळेच आहेत. याला निगेशन आर्ट मध्ये वाटून द्या तर पी अँड क्यू येणार. पी अँड क्यू वाले ऑप्शन किती आहेत तर 1 2 3 पी अँड क्यू. ओके, त्यानंतर इथं ऑर, त्यानंतर याला निगेशन वाटून दिलं तर निगेशन पी ऑर क्यू, निगेशन पी ऑर क्यू, ऑप्शन नंबर डी. चलो, त्यानंतर पुढे काय म्हणते, द निगेशन ऑफ द इनवर्स ऑफ द स्टेटमेंट पॅटर्न. निगेशन ऑफ द इनवर्स ऑफ द स्टेटमेंट पॅटर्न. पहिले काय करसान, सध्या सांगतो, पहिले करसान इनवर्स, नंतर करसान निगेशन. पहिले करसान इनवर्स, मग करसान निगेशन आणि आन्सर कमेंट बॉक्स मध्ये फेकून मारसान एकदम ताकद न. चलो, द निगेशन ऑफ द प्रपोजिशन. काय म्हणते, पी ऑर निगेशन क्यू इम्प्लिकेशन पी अँड निगेशन क्यू इज. ओके, डन. निगेशन करसान याचं. इम्प्लिकेशनचं निगेशन तुम्हाला माहित आहे, पी जसा तसा मधात येणार अँड, दुसऱ्याचं निगेशन होणार क्यूचं. ओके, आता तुम्ही करसान, मला माहित नाही, पी जसा तसा, पी ऑर निगेशन क्यू जसा तसा, पी ऑर निगेशन क्यू जसा तसा मधात येणार अँड, हे दोन्ही ऑर वाले कटले, मधात अँड, दुसऱ्याचं निगेशन होणार. निगेशन आतमध्ये दिलं तर याचं निगेशन पी, याचा ऑर होणार, याचं निगेशन कॅन्सल होणार. ओके, ऑप्शन नंबर सी आहे भाऊ. ऑप्शन नंबर सी आहे भाऊ. ओके, हो भाऊ. निगेशन ऑफ द कॉन्ट्रापॉझिटिव्ह ऑफ द स्टेटमेंट. पहिले काय करसान, कॉन्ट्रापॉझिटिव्ह आहे ना, कन्वर्स इनवर्स कॉन्ट्रापॉझिटिव्ह मध्ये काय करसान सर, दोघं जण एक्सचेंज भी करसान, दोघांचं निगेशन भी करसान आणि नंतर त्याचं निगेशन करसान. समझ में आया क्या? चलो करके दिखाओ. 160 निगेशन ऑफ भाऊ, याचं निगेशन आलं नाही, तुफान काम आहे, याचं निगेशन यायलाच पाहिजे. निगेशन पी वाले ऑप्शन पहा, 2 आहेत है ना, आणि अँडचं काय होते, ऑर होते. बस सर, मी हेच पाहिजे, दुसरं काहीच पाहिजे नाही. अबे कशाले, मी म्हणतो घोर मेहनत करायची नाही, स्मार्ट वर्क करायचं. आता याच्यामध्ये काय आहे की मग पी आणि अँड त्याचं निगेशन करायचं, हे मोर द्या तिकडे, जाऊ द्या, काही लोड नाही आहे. मग याचं काय करायचं, निगेशन. मग निगेशन पी होणार सर, अँडचं होणार ऑर. असे ऑप्शन किती आहेत, एकच आहे. झालं ना भाऊ, काय टेन्शन घ्यायचं. चला, पहिल्या पंक्तीत बसायचं घरी जायचं. निगेशन ऑफ द स्टेटमेंट पॅटर्न. आता हे तुम्ही करा. आता मी सांगितलं ऑरचा, इथं निगेशन पी ऑरचं अँड, निगेशन पी ऑरचं अँड, किती आहेत, 4 आहेत. मग निगेशन आतमध्ये जाणार, पी म्हणजे क्यू जसा तसा, याचा अँड होणार, आर कॅन्सल होणार, क्यू अँड आर. ओके, ऑप्शन नंबर ए आहे आपलं. 109 क्वेश्चन झाले आपले. त्यानंतर निगेशन ऑफ द स्टेटमेंट, निगेशन पी ऑर क्यू इम्प्लिकेशन निगेशन आर इज. पहा करा, पटकन सांगा मला काय करायचं आहे, काय नाही करायचं आहे. इथं निगेशन कॅन्सल होणार म्हणजे पी राहणार, याचा होणार अँड. मग पी आणि अँड वाले ऑप्शन नंबर डी एकच आहे सर, काही टेन्शन घेत नाही मी. पटकन मारतो, पटकन घरी जातो. निगेशन ऑफ द प्रपोजिशन हे तुम्ही करा, मला सांगा. त्यानंतर विच ऑफ द क्वांटिफायर इज सुटेबल फॉर द ओपन सेंटेन्स. ओके, x plus y whole square is equal to x square plus 2xy plus y square defined on the set of the real numbers. ओके,
पहा मला सांगा कुठलं राहते, तर युनिव्हर्सल राहते की एक्झिस्टन्शियल राहते. जर नाही आलं तर कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी उद्या तुम्हाला याचा आन्सर सांगेन. करून पहा, सेट मधला क्वेश्चन आहे, आला नाही आला तर मी आहोत. पुढचा क्वेश्चन काय म्हणते, विच ऑफ द फॉलोइंग क्वांटिफायर स्टेटमेंट इज ट्रू. खालच्यापैकी कुठलं क्वांटिफायर स्टेटमेंट ट्रू राहते. काय म्हणते, युनिव्हर्सल एक्स, पहिला तर पाहू, युनिव्हर्सल एन बिलॉंग्स टू एन, एन स्क्वेअर मायनस 4 ग्रेटर दॅन और इक्वल टू 0 है ना. पाहू समजा मी ग्रेटर दॅन येते का इक्वल टू येते का, मला वाटतं पहिलंच बसते भाऊ. एन स्क्वेअर मायनस एन नाही सॉरी, एक्झिस्टन्शियल एन स्क्वेअर मायनस 3 इज इक्वल टू 0. ठीक आहे. पहिले मला तर हे दोन नंबरचं आणि 3 नंबरचं पाहून घ्या. युनिव्हर्सलचं म्हणणं काय, सगळे कंडिशन सॅटिस्फाईड झालं तर आन्सर ट्रू. आणि एक्झिस्टन्शियलचं म्हणणं काय की बुवा एक जरी कंडिशन सॅटिस्फाईड झाली तर आन्सर ट्रू. विच ऑफ द फॉलोइंग क्वांटिफायर स्टेटमेंट इज ट्रू. खालच्यापैकी कुठलं क्वांटिफायर स्टेटमेंट ट्रू आहे. काय म्हणते, युनिव्हर्सल ए बिलॉंग्स टू n बिलॉंग्स टू n, n बिलॉंग्स टू n, n स्क्वेअर मायनस n इज अन पॉझिटिव्ह आहे, पॉझिटिव्ह असते n स्क्वेअर मायनस 1. मी 1च्या ठिकाणी नाही तर तो 0 होते. ओके ठीक आहे. 2 घेतला 2 मायनस 1 3 राहते. समजा 2 चा स्क्वेअर 4 मायनस 1 3 राहते. इथे n स्क्वेअर मायनस n इज अन नॉट निगेटिव्ह, हे दोन्ही सेमच आहेत, काही लोड नाही आहे. त्यानंतर हा खालचा काय म्हणते, एक्झिस्टन्शियल n बिलॉंग्स टू n सच दॅट n स्क्वेअर मायनस 3 इज इक्वल टू 0, n स्क्वेअर मायनस 3 इज इक्वल टू 0. यांच्या ठिकाणी कोणता पुट केला आपण, तर अंडर रूट 3 पुट केला तर येते नाही, पण तो नाही येत. मला वाटते ए किंवा डी मधला आन्सर आहे याचा. चेक करा, मला सांगा काय तर. थकलो मी आता. P इज इक्वल टू युनिव्हर्सल आणि Q इज इक्वल टू एक्झिस्टन्शियल. काय म्हणते की हे ट्रू फॉल्स, याच्यातलं ट्रू कुठला आणि फॉल्स कुठला आहे. युनिव्हर्सल एक जरी कंडिशन सॅटिस्फाईड झाली आन्सर ट्रू. 5 ग्रेटर दॅन 10, 5 ग्रेटर दॅन n+1, 5 ग्रेटर दॅन 10. कोणी घ्या नाही तर कोणी घ्या. आता यांच्या ठिकाणी मी काय घेतलं, समजा यांच्या ठिकाणी 6 घेतला, 6 + 5 किती होते, 11 होते. 11 ग्रेटर दॅन 10. ओके सर, बनलं, एक कंडिशन बसली, आन्सर ट्रू येते. युनिव्हर्सल सॉरी एक्झिस्टन्शियलचं म्हणणं आहे. युनिव्हर्सल मध्ये येऊ, काय म्हणते, युनिव्हर्सल n बिलॉंग्स टू n, n स्क्वेअर प्लस n इज अन इव्हन नंबर. ऑलवेज टेन्शन नाही घ्यायचं. n स्क्वेअर मायनस n इज अन ऑड नंबर नाही, चुकलं, इव्हनच राहते. तुम्ही n स्क्वेअर प्लस n जर घेतला किंवा n स्क्वेअर मायनस n घेतला, हे दोन्ही इव्हन म्हणतात. चेक करा, इव्हन म्हणतात. पहा, यांच्या ठिकाणी 3 घेतला, 3 चा स्क्वेअर 9 प्लस 3 किती होता 12, इव्हन आहे. यांच्या ठिकाणी 3 घेतला, 3 चा स्क्वेअर 9 मायनस 3 किती होता 6, इव्हन आहे. म्हणजे हा फॉल्स. युनिव्हर्सलचं म्हणणं आहे सगळ्या कंडिशन सॅटिस्फाईड झाल्या पाहिजेत म्हणजे, आणि इथं आला आपल्याकडे ट्रू आणि फॉल्स असा सिक्वेन्स आला. किती वेळ झाला मला पाहू द्या पहिले. 37 मिनिटं, काही विषय नाही आहे. 115 क्वेश्चन झाले ना, जेवढे असतील तेवढे करू आपण. पण याच्यामध्ये थोडासा विषय असा आहे की बुवा जे आपल्याकडे याचे क्वेश्चन्स आहेत, सर्किटचे क्वेश्चन्स आहेत, ते सर्किट लेखा मलाच्या इथं काढण्यात गेले. तर पाहू काय होते काय नाही, घेऊ आपण कसे तसे घेऊ. पुढे काय म्हणते, इफ ए इक्वल टू 1 2 3 4 5 देन विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ट्रू. ओके, एक्झिस्टन्शियल काय म्हणते, x + 3 = 8, 5 + 3 = 8. बसलं, हा बसते, हा ट्रू आहे. त्यानंतर काय म्हणते, युनिव्हर्सल x बिलॉंग्स टू a सच दॅट x + 2 > 9, x + 2 > 9, 5 + 2 7. बरोबर, हाही बसला, हाही ट्रू आहे. युनिव्हर्सल x बिलॉंग्स टू a, x + 6 ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 9, 6 ग्रेटर आहे. समजा मी 1 पुट केला, 1 जर पुट केला तर 1 + 6 7, ग्रेटर बी नाही आहे, इक्वल बी नाही आहे. हा नाही बसत, ऑप्शन नंबर सी आहे आपलं, काही टेन्शन नका घेऊ. त्यानंतर पुढे काय म्हणते, निगेशन ऑफ द स्टेटमेंट. सम ट्रायंगल्स आर इक्विलॅटरल ट्रायंगल्स. समचं ऑल करा. ऑल ट्रायंगल्स आर नॉट इक्विलॅटरल ट्रायंगल. ऑल ट्रायंगल्स आर नॉट इक्विलॅटरल ट्रायंगल. पहा किती नंबरचा ऑप्शन आहे, पटकन मारा, पटकन घरी चला. काय म्हणते, द निगेशन ऑफ द स्टेटमेंट. ऑल नॅचरल नंबर्स आर होल नंबर्स. ऑल नॅचरल नंबर्स आर होल नंबर्स. याचं निगेशन, ऑलचं सम करा. सम नॅचरल नंबर्स आर नॉट होल नंबर्स. पहा, सम नॅचरल नंबर्स आर नॉट होल नंबर, ऑप्शन नंबर एच आहे भाऊ. चलो, त्यानंतर किती आहे, निगेशन ऑफ द स्टेटमेंट. निगेशन करायचं आहे, युनिव्हर्सलचं एक्झिस्टन्शियल करा, एक्झिस्टन्शियलचं युनिव्हर्सल करा. पहा, एक्झिस्टन्शियल सच दॅट एक्झिस्टन्शियलचं युनिव्हर्सल सच दॅट x + 5 ग्रेटर दॅनचा लेस दॅन इक्वल टू, ग्रेटर दॅनचा लेस दॅन इक्वल टू, एकच ऑप्शन आहे. चला पुढे काय म्हणते, निगेशन ऑफ द स्टेटमेंट. युनिव्हर्सल नाही, एक्झिस्टन्शियल n बिलॉंग्स टू n सच दॅट n + 9 लेस दॅन इक्वल टू 5. ठीक आहे भाऊ, याचं करायचं आहे आपल्याला निगेशन. युनिव्हर्सलचं एक्झिस्टन्शियलचं युनिव्हर्सल. इथे एक्झिस्टन्शियल आहे, त्याचं युनिव्हर्सल करा. ग्रेटर दॅन, पहा, लेस दॅन इक्वल टूचं ग्रेटर दॅन करा, फक्त ग्रेटर दॅन 50, ऑप्शन नंबर सी. चलो, निगेशन ऑफ द स्टेटमेंट्स. निगेशन ऑफ द स्टेटमेंट्स काय आहे, निगेशन ऑफ द स्टेटमेंट, याचं निगेशन नॉट इक्वल टूचं नॉट इक्वल टू करा ना, याचं एक्झिस्टन्शियल करा. एक्झिस्टन्शियल आणि नॉट इक्वल टू पहा, एक्झिस्टन्शियल आणि नॉट इक्वल टू पहा, ऑप्शन नंबर बी आहे आपल्याकडे. मी काहीच नाही पाहून राहिलो, मी ना पाहिलं सर या युनिव्हर्सलचं एक्झिस्टन्शियल केलं,
असा असते, असा ई असते. आणि या इक्वल टू नॉट इक्वल टू केलं झालं, हे दोन याच्यात बी मध्येच आहेत फक्त. पुढे काय म्हणते, निगेशन तुम्ही करा, मला सांगा, टेन्शनचं काम नाही, तुम्हाला करता येते. आता युनिव्हर्सलचं एक्झिस्टन्शियल करता येते. त्यानंतर इक्वल टूचं नॉट इक्वल टू, ग्रेटर दॅनचं लेस दॅन इक्वल टू, लेस दॅनचं ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू, सगळं तुम्हाला येते, काही विषय नाही. चला, निगेशन ऑफ द स्टेटमेंट, सम रोजेस आर रेड अँड ऑल लिलीज आर व्हाईट. काय मालूम काय होते, मला नाही माहित, तुम्ही सांगा काय होते. तर अँडचं ऑर होणार, फक्त मला एवढं माहित आहे बॉ, अँडचं ऑर होणार, ऑलचं सम होणार आणि समचं ऑल होणार. ऑप्शन नंबर सी. ओके, चलो. काय म्हणते, डुअल ऑफ द स्टेटमेंट तुम्ही करा, मला माहित नाही, ऑरचं अँड होणार, बस एवढं मला वाटतं बॉ, बाकी माहित बसा काय. तर त्यानंतर द डुअल ऑफ द स्टेटमेंट, मँगोज आर डिलिशियस बट म्हणजे अँडचं होणार ऑर वाले ऑप्शन पहा, दोन आहेत. मँगोज आर डिलिशियस ऑर मँगोज आर डिलिशियस ऑर एक्सपेन्सिव्ह, ऑप्शन नंबर डी. डुअल माहित आहे, अँडचं ऑर करावं लागते, ऑरचं अँड करावं लागते, टीचं सी करावं लागते, सीचं टी करावं लागते. डुअल ऑफ द स्टेटमेंट हे करा, मला सांगा डुअल. डुअल मध्ये काय करावं लागते, फक्त चेंजेस करावं लागते की नाही. पहा, इथे येणार निगेशन पी, इथे येणार ऑर, इथे येणार निगेशन क्यू, इथे येणार ऑर, इथे येणार पी, इथे येणार अँड क्यू आणि अँड निगेशन आर, जसा तसा. किती नंबरचा ऑप्शन आहे मला सांगा तुम्ही. चला, इफ सी डिनोट द कॉन्ट्राडिक्शन देन द डुअल ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड स्टेटमेंट. कॉन्ट्राडिक्शनचं टोटोलॉजी करावं लागते, म्हणजे इथं काय होणार, ऑर वाले ऑप्शन हे दोन आहेत, म्हणजे हे दोन कटले. ओके, आणि याच्यामध्ये हे दोन कटले, निगेशन पी ऑर झाला. ओके, क्यू याचं टी, ऑप्शन नंबर ए. सीच्या ठिकाणी फक्त टी करा. ओके, डुअल मध्ये. नेक्स्ट 128, डुअल ऑफ द स्टेटमेंट तुम्हीच करा, मला सांगा काय करावं लागते. तर टीचं सी होणार, सीचं टी होणार, अँडचं ऑर होणार, ऑरचं अँड होणार, जे काय होतील ते होतील, निगेशन कॅन्सल होणार नाही. चलो, पुढे काय म्हणते, डुअल ऑफ द स्टेटमेंट पॅटर्न ऑब्टेन बाय द लॉजिकल डायग्राम. अरे यार, आता इथून डायग्राम पाहिजेत, तर डायग्रामचे किती क्वेश्चन आहेत मला पाहू द्या बा फक्त. किती क्वेश्चन आहेत, अबे नाहीच आहेत काय. ठीक आहे, हा शेवटचा क्वेश्चन आहे आपला. ठीक आहे, 129 क्वेश्चन झाले आपले फक्त आता सर्किटचे क्वेश्चन राहिले. पण सर्किटच्या क्वेश्चन मध्ये मला प्रॉब्लेम असा येऊन राहिला की बुवा, हे जे मी पीपीटी बनवतो, या पीपीटी मध्ये ते सर्किटच नाही घेता येऊन राहिले मला, है ना. हा एक प्रॉब्लेम येऊन राहिला. जर समजा कोणाला येत असेल, आता आपला जो व्हिडिओ पाहत असेल की बुवा सर मला जमते, तर त्यांना मला प्लीज कॉन्टॅक्ट करून सांगा की बुवा कसं करावं लागते. आणि जर तुम्हाला सर्किटचे क्वेश्चन रिक्वायर्ड असतील, जे युट्यूबवाले आहेत, आपल्या क्लासेसमध्ये आपला ऑफलाईन बॅच चालू आहे सीईटीची. ऑफलाईन बॅचवाल्याला काही लोड नाही आहे, त्यांनी नाही केलं तरी चालते. पण जे ऑनलाईन मध्ये नुसतं फक्त आपला युट्यूब चॅनलवरती सीईटी करून राहिले, तर त्यांच्यासाठी जर हे रिक्वायर्ड असतील, हे क्वेश्चन त्यांना करायचे असतील कुठलेवाले, तर सर्किटवाले, तर मला कमेंट करा आपल्या याच्यावरती, युट्यूब चॅनलवरती आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, तर मी घेतो. टेन्शनचं काम नाही. मग त्याच्यासाठी काहीतरी आपल्याला जुगाड करावं लागेल, तो मी करतो. जर समजा नुसतं आपले क्लासेसवालेच पाहत असतील, तर त्याचे आपल्या क्लासमध्ये झालेच आहेत, टेन्शनचं काम नाही. भेटू नेक्स्ट लेक्चरमध्ये. भारत माता की जय.